हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तो कल्पेश. कल्पेश याने युवराज याची विकेट काढली तर आशिष पाटील खरलू यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. सुंदर असा मारला डावकुऱ्याचा फटका. चेंडू जातो तो 4 धावांसाठी खणखणीत चौकार. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते कल्पेशाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर खणखणीचा षटकार असा पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू मात्र पहिल्या चेंडूवर खणखणीचा चौकार असा पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडूची मात्र सांगता. उंचावर मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि परताव लागतंय ते. माजी चेअरमन सोसायटी दिगाशी धनवीर पाटील यांच्याकडून सलग 2 षटकार मारल्याबद्दल मोठा थंडा असेल बक्षीस म्हणून. याची सर्व संघाने आणि सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची. धनवीर पाटील माजी चेअरमन सोसायटी दिगाशी. सुंदर असा टाकला चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही. धाव चेंडूची मात्र सांगता त्यांना पाहायला मिळते. आणि धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 4 या अंकावर आपल्याला स्थिर पाहायला मिळते ते मास्टर क्रिकेट संघाची. तर पहिल्या चेंडूवर असा खणखणीचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या 2 चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचे हाताळण्याचा यश प्राप्त झाले ते गोलंदाज कल्पेशाला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते कल्पेशा माध्यमातून. सुंदर असा टाकला चेंडू. 1 धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावे सुरुवात थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली. 2 धावा मात्र चोरून मात्र पूर्ण केल्या जातात. ते फलंदाज युवराज आणि गणेश याच्या माध्यमातून 2 धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 6 या अंकावर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते कल्पेशाच्या माध्यमातून. आता स्ट्राईकवर आणलं जाते ते गणेश याला कशा प्रकारे फलंदाजी करतो ते आपल्या संघासाठी. किती धावांची मात्र मजल मारतो ते आपल्या संघासाठी गणेश. आणि अतिशय सुंदर टोलला चेंडू. चेंडू जातोय 7 धावांसाठी खणखणीत षटकार. तर या षटकारासाठी बक्षीस लाभलं गेलं ते नरेश काका इंजिनियर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस गणेश पाटील याला. सुंदर असं षटकार मारला आपल्या संघासाठी. षटकारच्या मदती मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ते 12 या अंकावर. सुंदर अशी सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती फलंदाज गणेश याच्या मार्फत. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 12 या अंकावर जाऊन पोहोचते. प्रति चेंडू मागे 2 धावांची मात्र सरासरी जोडली जाते ती फलंदाज गणेश याच्याकडून. पुढील गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो
उमेश डावकर हाताचा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी. कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 12 या अंकावर जाऊन पोहोचते. सुंदर अशी धावसंख्या मात्र जमा केली ती मास्टर क्रिकेट या संघाने. पहिला चेंडू जातो डिक्ला दोनच्या दिशेने आणि फक्त एक धाव आणि एका धावेच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या अंकावर. तर या डिक्लेअर धावेच्या मदतीने मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 13 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तो उमेश. अतिशय सुंदर चेंडू आणि लेग पाईकच्या मदतीने मात्र धावसंख्येमध्ये एक धावेची भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या अंकावर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती उमेशाची. पहिल्या षटकामध्ये तर धाव्यांचा विचार केला तर धावा थोड्याशा जास्त आल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये कुठेतरी धावांची गती मात्र आपल्याला कमी होताना पाहायला मिळते. पुलटॉस चेंडूवाले फलंदाजाने चेंडू जातो 7 धाव्यांसाठी खणखणीत षटकार. तर आमचे पंचांना दर्शवत 9 चेंडू आणि 6-1+7 धावा असा जोडल्या जाते आणि 7 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. आणि या षटकारासाठी नरेश इंजिनियर आपले काका यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक. खराब चेंडू पाहायला मिळाला उमेशाच्या मार्फत आणि खराब चेंडूचा नक्कीच असा समाचार मात्र घेतला गेला. तो युवराजाने चेंडू फेकून दिला 6 धाव्यांसाठी खणखणीत षटकार. षटकारच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या अंकावर. सुंदर असा चांगला चेंडू जातो डिक्लेअर 2च्या दिशेने. एक धाव मात्र पलून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा सुरुवात 2 धावा मात्र पलून सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि 2 धाव्यांच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या अंकावर. दोन धावेच्या मात्र मदतीने मात्र धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन होते 23 या अंकावर. सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते ती मास्टर क्रिकेट या संघाकडून. सुंदर असा आणि लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या अंकावर. पंच चेंडू किती फुलटॉसचा चेंडू आणि फुलटॉस चेंडू असा चांगला असा समाचार मात्र घेतला जातोय. चेंडू जातो 4 धावांसाठी खणखणीत चौकार. आणि या 4 धावींच्या मदतीने मात्र धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते ते 28 या अंकावर. या षटकातील शेवटचा चेंडू अशा प्रकारे हाताळतो तो उमेश आणि अतिशय सुंदर मारला फटका चेंडूवाली स्वतः गोलंदाज आणि परतावा लागतो तो गणेशाला.
हे कुठे तर याच्या पुढील सामना मिलन ए आणि आर्यन ए या दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचक कक्षासमोर नाणेफेकीसाठी यायचे. मिलन ए आणि आर्यन ए दोन षटकांच्या समाप्तीनंतर मला धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 28 या अंकावर बोलल्याने 29 धावांचा एक माफक असा मोठा आव्हान मात्र ठेवलं जाते ते केडी स्पोर्ट या संघासमोर. 12 चेंडू आणि 29 धावा. मास्टर क्रिकेट या संघाने मात्र क्षेत्ररक्षण मात्र लावून घ्यायचं आणि केडी पाटील संघाने मात्र सलामीची फलंदाज मात्र मैदानामध्ये त्वरित पाठवायचे आहेत. 12 चेंडू आणि 29 धावा. सुंदर असं फलंदाजी मात्र पाहायला मिळाली ती मास्टर क्रिकेट संघाकडून आणि 28 धावा मात्र जोडल्या गेल्या आणि 29 धावांचं मात्र माफक असं आव्हान ठेवलं जाते ते केडी स्पोर्ट या संघासमोर. सलामीची जोडी मात्र मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतो उमेश आणि त्याची जोडला येतो तो परेश. मास्टर क्रिकेट आपल्याला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण मात्र लावून घ्यायचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर असे सामने मात्र खेळवायचे आहेत. कुठल्या प्रकारचा उशीर न करता सामना मात्र त्वरित चालू करायचा आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. पहिल्या षटकामध्ये 15-16 धावा आल्या तर नक्कीच मॅच मात्र रंगत आपल्याला पाहायला मिळेल कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एक मोठी धावसंख्या अशी उभारली गेली ती मास्टर ए क्रिकेट संघाकडून आणि या धावसंख्येचा नक्कीच पाठलाग करताना पाहायला मिळतो तो केडी पाटील ए संघ. तर आमचे उत्कृष्ट समालोचक जगदीश नानवे यांचे इथे मंडळाकडून हार्दिक स्वागत. त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर सलामीची जोडी मात्र मैदान आपल्याला पाहायला मिळते ते स्ट्रायकर असेल तो फलंदाज परेश, नॉन स्ट्रायकर असेल तो फलंदाज उमेश. ज्या संघाची प्रवेश फी बाकी असेल त्यांनी त्वरित प्रवेश फी मात्र जमा करायची आहेत. मिलन ए संघाचा कर्णधार आणि आर्यन ए संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कक्ष समोर यायचं आहे. तर पहिले षटक हाताळण्यासाठी येतो गोलंदाज युवराज. कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एक मोठी उभारली गेली. 29 धावाचं आव्हान असं ठेवलेलं आहे. प्रति चेंडू मागे मोठा फटका मारावा लागेल तो फलंदाज परेश फलंदाज उमेश याला. कशा प्रकारे फलंदाजी करेल तो आपल्या संघासाठी. स्ट्रायकर असेल तो उजव्या हातात फलंदाज परेश. 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज सज्ज असेल तो युवराज. अशा प्रकारे गोलंदाजी करेल तो आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर मारला फटका आणि चेंडू जातोय डिक्लर झोनच्या दिशेने. पंच धावा किती 1. तर एका धावेच्या मदतीने मात्र संघाचं खातं मात्र उघडलं जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या अंकावर. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तो युवराज. त्याला सामोरे फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज परेश आणि चेंडूखाली क्षेत्ररक्षक. 1 धाव पलून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावे सुरुवात 2 धावा मात्र पलून सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेवर मात्र समाधान मानावे लागेल. 2 धावेच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या अंकावर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 29 धावांचा पाठलाग कसा करायचा आहे तो केडी स्पोर्ट या ए संघाला. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तर युवराज.
अतिशय सुंदर मारला चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते, 2 धाव आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या धावून पोहोचते ती 5 या अंकावर. या 2 धावेच्या मात्र मदतीने धावसंख्या धावून पोहोचते ती 5 या अंकावर. या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच सामन्यामध्ये आपल्याला रंगत अशी पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये फक्त 5 धावा मात्र खर्च केल्या जातात त्या गोलंदाज युवराज याच्याकडून. तर पुढील गोलंदाजी हातांसाठी सज्ज असेल गोलंदाज युवराज. एक धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या धावून पोहोचते 6 अंकावर. आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर येतोय तो उमेश. कशा प्रकारे आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय तो उमेश. थोडा क्षेत्ररक्षणासाठी मध्ये थोडासा चेंजेस पाहायला मिळतोय तो मास्टर ए संघाकडून. कारण आता उमेशला आणलं जातं स्ट्राईकवर. डावखुऱ्या हाताचा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी आपल्या संघासाठी करेल तर त्याच्यामध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. किती बॉल 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असेल ती केडी स्पोर्ट या संघाला. दिशाने चेंडू आणि दिशाने चेंडूच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या अंकावर. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असेल ती केडी पाटील ए संघाला. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 7 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू, अतिशय सुंदर मारला फटका. चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या दिशेने. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचते ती 8 अंकावर. तर इथं नाणेफेकी केली जाते. मास्टर ए वर्षाचा मास्टर आर्यन ए. मिलन ए या संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आर्यन ए संघाला फलंदाज आर्यन ए संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 अंकावर. उर्वरित 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता असेल ती केडी पाटील ए संघाला.
6 चेंडू आणि 21 धावा. प्रणय दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र प्रणय याला आणलं जाते. कशा प्रकारे गोलंदाजी करेल तर आपल्या संघासाठी. डावखुरी हाताचा फलंदाज उमेश. सुंदर असा मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतावला. तर उमेश याची जागा मात्र भरून काढण्यासाठी जातो नवीन फलंदाज बन्सी. या सामन्यामध्ये मात्र केडी स्पोर्ट संघात जिंकला तर शंकर वाघे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस राहील. तर या आजच्या मॅच आपल्या लाईव्ह थेट लाईव्ह प्रेक्षेपण आहे. कुठल्याही प्रकारचा बन्सी मस्कर याने प्रति षटकारास या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये षटकार मारला तर प्रति षटकारात सोहेल शेख यांच्याकडून प्रति षटकारामागे 100 रुपयाचा पारितोषिक असेल आणि परेश याला सुद्धा असेल. तर पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तो प्रणय. प्रणय टू बन्सी. सुंदर असा फलंदाजी आणि डिक्लेअर झोनच्या दिशेने जाताना चेंडू आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती. धाव संख्या जाऊन पोहोचते 9 या अंकावर. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 20 धावा. चार चेंडू आणि 20 धावा. अतिशय सुंदर मारला फटका. चेंडू जातोय 6 धावेसाठी खणखणीत षटकार आणि 6 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15 या अंकावर. सुंदर असा षटकार पाहायला मिळाला बन्सी याच्या बॅटमधून. आणि दुसराही खणखणीत षटकार. हा पण जाईल 6 धावांसाठी खणखणीत षटकार. आणि अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती बन्सी याच्या माध्यमातून. धाव संख्येचा विचार केला धाव संख्या जाऊन पोहोचते 21 या अंकावर. 21 धावा. 2 बॉल 8 धावा आणि जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असेल ती केडी स्पोर्ट या संघाला. 2 चेंडू 8 धावा. बन्सी याच्या बॅटमधून खणखणीत 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली. या चेंडूवर सर्व काय आणि या चेंडूवर मात्र षटकार मारला तर सरफराज शेख याच्याकडून 200 रुपये असतील.
एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. या चेंडूवर खराब चेंडू पाहायला मिळाला तर नक्कीच सामन्यामध्ये जरा रंगत पाहायला मिळेल. आणि नो चेंडू. मी अगोदर सांगितलं होतं की या चेंडूवर खराब चेंडू टाकला तर नक्कीच पंच. आणि खराब चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज प्रणय याच्या माध्यमातून. एक चेंडू आणि 6 धावा. तर या चेंडूवर बन्शी मस्कर याने षटकार मारला तर सरफराज शेख यांच्याकडून 500 रुपये बक्षीस असेल. इथे बक्षिसाची खैरात होताना आपल्याला पाहायला मिळते. हॅलो माझे लोक इकडे इकडे कोणाला तरी कर. एक चेंडू आणि 6 धावा. एक चेंडू 6 धावा. कुठेतरी खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज प्रणय याच्या माध्यमातून. आणि एका चेंडूमध्ये मात्र 6 धावांची आवश्यकता असेल. षटकारच असेल. बघूया आता मॅचमध्ये थोडीशी रंगत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजचे मात्र आणि याच्या अगोदरच्या चेंडूमध्ये मात्र पंची याने 2 खणखणी षटकार मारलेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक कौतुक. आशिष पाटील खरलू यांचं बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. धन्यवाद. युवराज पाटील आणि गणेश पाटील यांनी मंचावर यायचं आपलं बक्षीस घेण्यासाठी.